नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं सर्वे सुरू केलेला आहे। भाजपचा एक सर्वे झालेला आहे उमेदवार निवडीबाबत। माझ्यासोबत नागपूर शहराचे भाजपचे अध्यक्ष आहेत बंटी भैया, काय सांगणार? सर्वे झाला आहे, पक्षांनी राज्य स्तरावरचा हा सर्वे झालेला आहे। अजून 2-3 सर्वे बाकी आहेत। ज्या नगरसेवकांचं काम चांगलेलं आहे त्याचा रिपोर्ट कार्ड भारतीय जनता पक्ष प्रदेशातून तयार होतो आहे आणि ज्याचा रिपोर्ट कार्ड चांगला, ज्याचं काम चांगलं, जो जनतेच्या सेवेत 24 तास आहे त्याला बरोबरच तिकीट मिळणारच आणि ज्याचं काम नसेल त्यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील। किती टक्के तिकिटा कापण्याचे चान्सेस आहे यावेळेस? तिकिटा कापणार तर नाही, पण ज्यांनी काम केलं नाही त्याला समजण्याची भूमिका आहे। त्यांनी समजून जावं आणि ज्यांनी काम केलं आहे त्यांनी निश्चित राहावं। नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी माहिती आहे सर्वेच्या आधारावर, खरं आहे? बिलकुल, नवीन कार्यकर्ता जो आहे, जो कार्यकर्ता चांगलं काम करतो आहे आणि नवीन चेहरा आहे, जनतेला मान्य आहे, भारतीय जनता पक्ष त्या कार्यकर्त्यासोबतच आहे। काही जवळपास 43% जे तुमचे विद्यमान गेल्या वेळेस नगरसेवक होते त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट्स आहे पहिल्या सर्वेमध्ये अशी माहिती आहे। ते त्याच रिपोर्टाच्याच याच्यावर, म्हणजे त्यांनी सदस्यता अभियान केलं की नाही, त्यांनी कोविडमध्ये जनतेमध्ये होते की नाही, जनतेची सेवा केली की नाही, त्यांनी बाकीचा आता प्रशासक राजमध्ये काही नगरसेवकांनी कार्यालय बंद करून घरी बसलेले आहे, काहींनी हात वरत करून सांगितले आता आम्ही तर नगरसेवक नाही, अशाचा पक्ष विचार करणार आहे। पण जो जनतेमध्ये आहे, ज्यांनी कार्यालय उघडं ठेवून जनतेच्या तक्रारी घेऊन तक्रारी निवारण करण्याचा काम केलेलं आहे, झोनमध्ये गेलेला आहे, कमिशनरसोबत भांडलेला आहे जनतेसाठी, पक्ष त्याच्यासोबत आहे। कुठले कुठले मुद्दे घेऊन सर्वे करताय पक्ष? कार्यकर्त्यांमध्ये पक्ष हा जो सर्वे आहे की खरंच जनतेमध्ये ॲक्टिव्ह आहेत का, जनतेच्या कामामध्ये काम करतो आहे का, जसं लोकांसोबत व्यवहार त्याचा चांगला आहे का की वेगळाच व्यवहार आहे, क्षमता आहे की नाही, आणि निवडून येण्याची क्षमता आहे की नाही। फक्त सर्वात त्याच्या आधी जनतेसोबत त्याचा व्यवहार कसा आहे, आपुलकीचा व्यवहार आहे की त्याचा आधार जनतेला वाटतो आहे की काहीतरी वेगळंच वाटतं आहे। खूप खूप धन्यवाद। भाजप पूर्ण दंड थोपटून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे आणि सर्वे पहिला जो आहे तो झालेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।